मुख्यमंत्री शेत पाणंद बळीराजा रस्ता जी योजना आहे, या योजनेला बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय. आणि यामध्ये बघितलं गेलं, जो खुलताबाद तालुका आहे, या खुलताबाद तालुक्यामध्ये बघितलं तर 70 पाणंद रस्त्यापैकी 33 पाणंद रस्ते पूर्ण झालेले आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पंचायत समितीचे जे कनिष्ठ अभियंता आहे देशमुख सर, हे आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार. बघितलं गेलं, जे खुलताबाद तालुक्यात 70 जे पाणंद रस्ते होते, यापैकी 33 रस्ते पूर्णपणे पार पडलेले आहे. माननीय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 2026-27 योजनेअंतर्गत खुलताबाद तालुक्यातील जवळपास एकूण 71 रस्त्यांना माननीय तालुक्याचे आमदार माननीय श्री प्रशांतजी बमसाहेब यांच्या माध्यमातून सदरील रस्त्यांची खात्यामार्फत आणि वैयक्तिक त्यांच्या यंत्रणेमार्फत सुद्धा देखील 71 रस्त्यांची पाहणी करून संबंधित रस्त्याला 71 रस्ते मंजुरीसाठी पाठवले. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 33 रस्त्यांची कामं मंजूर झाली आणि ते कामं अंतिम टप्प्यात देखील आहे. सदरील रस्त्यांचे अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता करून विभागाला पाठवलेले असून संबंधित रस्त्यांचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित रस्त्यांना प्रामुख्याने या तालुक्यामध्ये 3 एजन्सीला कामं दिलेली आहेत. त्यांचे कामं उत्कृष्टरित्या झालेले असून प्रत्यक्षरित्या आमदार साहेबांच्या कार्यालयामार्फत देखील त्यांच्या यंत्रणेमार्फत त्यांनी नियुक्ती केलेले इंजिनियर व आम्ही स्वतः प्रत्यक्षरित्या जाऊन सदरील कामाची पाहणी करून रस्ते सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीनं दर्जाचे झालेले आहेत. सर एकीकडे बघितलं गेलं, 70 रस्ते हे पूर्णपणे मंजूर झाले होते, त्यापैकी फक्त 33 रस्त्यांचंच काम पूर्ण झाले आहे. जे उर्वरित 37 रस्ते यांचं काम कधी होणार आहे? उर्वरित 37 रस्ते हे माननीय आमदार महोदयांनी उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्याकडे सदरील यादी दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्तावित केलेली असून ज्या वेळेला शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ ते पावसाळा संपल्यानंतर त्वरित सुरू करण्यात येतील अशी अपेक्षा आहे. आता जे 33 रस्ते आहे, हे रस्ते पूर्णपणे झालेले आहे. आणि यामध्ये बघितलं गेलं तर शेतकऱ्यांसाठी काय मोठा फायदा या रस्त्यांचा असणार आहे? सदरील जवळपास 33 रस्ते जे मंजूर झाले खुलताबाद तालुक्यातील, एकूण तालुक्याची म्हणजे उर्वरित जी तालुक्याची जी रस्त्याची जी लांबी होती, म्हणजे पूर्ण तालुक्याची 151.23 किलोमीटर होती. त्यामध्ये आता माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला जवळपास 100 किलोमीटरची लांबी पाणंद रस्त्याच्या माध्यमातून वाढलेली आहेत. सदरील रस्त्याची 100 किलोमीटरमध्ये जेवढे म्हणजे जे 33 गावामधल्या शेतकऱ्यांसाठी दळणवळण, भाजीपाला वगैरे हे आणण्यासाठी अतिशय चांगले गुळगुळीत रस्ते झालेले असून सदरील शेतकरी चांगल्या प्रमाणामध्ये खुश झालेले आहेत. आता बघितलं तर मंजूर कामांची जे गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने कोणती पाऊल उचलली आहे? कुठलं पथक त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे? प्रशासनाने म्हणण्यापेक्षा वैयक्तिकरित्या त्या सर्कलचे शाखा अभियंता म्हणून नियुक्ती आहेच. सदरील रस्त्यावर प्रत्येक वेळेला जाऊन आम्ही वैयक्तिक प्रशासनाच्या वतीनं आम्ही पण जातो आणि माननीय आमदार साहेबांनी निकृष्ट दर्जाचे रस्ते होऊ नये म्हणून वैयक्तिकरित्या त्यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत देखील चांगल्या प्रकारे कामं करून घेण्यास व त्यानुसार आम्ही देखील पूर्ण काम रस्त्याचे सुरळीत काम करून घेतलेले आहे. नक्कीच हे होते पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता देशमुख सर यांच्याकडून आपण बघितले गेले, जे बळीराजा पाणंद रस्ते आहे, या रस्त्याची पूर्णपणे तालुक्यातील माहिती आपण त्यांच्याकडून आज जाणून घेतली.